अडकली आहे। विद्यार्थिनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावणं, विद्यार्थिनींनी हातात बांगड्या घालणं तसंच विद्यार्थिनी राखी अथवा धागा बांधणं यावर बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शाळेत टिळा किंवा टिकली लावून आलेल्या विद्यार्थ्यांचा जबरदस्तीने टिळा पुसला जात असल्याची, मारहाण होत असल्याची पालकांची तक्रार आहे। शाळेकडून विद्यार्थ्यांना टिळा लावून आल्यास शिक्षा केली जाईल अशी धमकीही दिली गेल्याचा पालकांचा दावा आहे। या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे रुपेश भोईर यांनी केडीएमसी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागानं घटनेची तातडीनं दखल घेत शाळेला नोटीस पाठवून तातडीनं खुलासा मागितलाय। सूरज काटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, हा अजब फतवा शाळेनं नेमका का काढलाय आणि त्याचे काय परिणाम दिसतायत? सूरज, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सुरेश, कल्याणमधील हो बोला बोला। कल्याणमधील केसी गांधी ही शाळा प्रसिद्ध आहे। या शाळेमध्ये प्रणव धनवडे असतील किंवा तुषार देशपांडे असतील असे मोठे क्रिकेटर जे आहेत ते घडलेले आहेत। मात्र या शाळेने एक अजब फतवा काढलेला आहे। विद्यार्थी जे शाळेत येतात, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांनी कपाळाला कुठल्या प्रकारची टिकली किंवा टिळा लावायचा नाहीये। हातामध्ये बांगड्या किंवा राखी किंवा धागा हा देखील बांधायचा नाही, अशा पद्धतीचा फतवा त्यांनी काढलेला आहे। आणि काही पालक जे आहेत ते आपल्याशी फोनद्वारे त्यांनी माहिती देखील दिलेली आहे की काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने त्यांचा कपाळाचा जो टिकला जो आहे तो पुसला जातोय, धुतला जातोय आणि जर कोणी विरोध केला तर त्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली जात आहे, त्यांना शिक्षा दिली जाईल असा देखील फतवा त्यांनी काढलेला आहे। त्यामुळे शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेटच्या आतमध्ये येताच मुलींनी देखील कपाळाला टिकली लावू नये किंवा मुलांनी टिळा लावू नये, हातामध्ये धागा बांधू नये, राखी बांधू नये अशा पद्धतीचा फतवा काढलेला आहे। याबाबतची तक्रार जी आहे उद्धव ठाकरे गटाचे जे रुपेश भोईर आहेत त्यांच्याकडे काही पालक गेले आणि त्यांनी ती तक्रार त्यांच्याकडे मांडली असता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे रुपेश भोईर यांनी लेखी तक्रार दिली आणि याबाबत चौकशी करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती। मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षण विभागाकडून तातडीने दखल घेत या शाळेला खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि याबाबत अशा पद्धतीचा फतवा तुम्ही का काढला याचा खुलासा करा असं आदेश देखील महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच पालकांमध्ये हा संताप आहे। त्यामुळे आता नेमकं आज 11 वाजता त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष असेल। सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।